मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार। बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा तर बालेवाडीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्याच्या बालेवाडीत मेळावा। सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकरांकडून कार्यक्रमस्थळी पाहणी। मेळाव्याच्या गुलाबी थीमनं वेधलं सर्वांचं लक्ष। नारायण राणेंच्या फेसबुक पोस्टवरून धमकी, बरं वाईट झाल्यास राणे जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी माझ्या रक्षणाची योग्य काळजी घ्यावी, मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी। तुमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? नितेश राणेंवरील टीकेनंतर नारायण राणेंचं मनसे नेते प्रकाश महाजन यांना उत्तर। वेलची इतकी नितेश राणेंची उंची, महाजन यांनी केली होती टीका। सांगलीत उद्धव ठाकरेंना धक्का, चंद्रहार पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। तर ही शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही। पक्षप्रवेशावेळी शिंदेंची ठाकरेंवर टीका। जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात, मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या पक्षांना सोबत घेऊ। मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंचं उत्तर। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा सकारात्मकता। मनसेसोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल। मनसे शिवसेना एकत्र आल्यास निर्णयाचं स्वागत करू, राज ठाकरे प्रभावी वक्ते। महाविकास आघाडीची ताकद वाढत असेल तर हरकत नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा। अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचं अधिकाऱ्यांकडून मोजमाप। पोलीस रेल्वे प्रशासन अंतराची अधिकृत माहिती मागवणार। नवीन येणाऱ्या लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार। सध्याच्या लोकललाही ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय। लोकलला दरवाजे लावल्यास लोक गुदमरून मरतील। रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजांवरून राज ठाकरेंचं वक्तव्य। परदेशात गेलेल्या खासदारांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। दहशतवादाविरोधात जागतिक समर्थन मिळवण्यासाठी खासदारांनी केला होता दौरा। 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर। पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। तांत्रिक अडचणींचा घोळ, गुणवत्ता यादीवेळीही कायम। पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली। केवळ कृत्रिम तलावात विसर्जन करण्यावर सहमती। मूर्ती विसर्जनाबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश। निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान। धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश। या यादीत स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।